नमस्कार मित्रांनो, राज्याच्या राजकारणातून एक महत्त्वाची बातमी. शिवसेना मनसेची कमाल. दोघांच्या युतीने अखेर 22-0 ने महाविजय. शिंदे भाजपाला मोठा धक्का. या निवडणुकीत एकनाथ शिंदे गट आणि भाजपाचा झालाय दारुण पराभव. ठाकरेंच्या शिलेदारांचा कशा प्रकारे प्रचंड असा महाविजय झालेला आहे ते आपण सविस्तर बघणार आहोत. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय आणि इतर सर्व घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील. तर आपण बघूया की नेमकं काय झालेलं आहे. 22 पैकी 22 जागांवर ठाकरेंच्या पॅनलनी मोठा विजय मिळवला आहे. त्यामध्ये उद्धव ठाकरे यांचे 11 शिलेदार आणि राज ठाकरे यांचे 11 शिलेदार विजयी झाले आहेत, तर भाजप आणि शिंदे गटाला भोपळा मिळालेला आहे. यामध्ये महत्त्वाची माहिती समोर येत आहे की कामगार क्षेत्रात ज्या भाजपाची गेल्या 15 वर्ष सत्ता अबाधित होती, ती सत्ता दोन्ही ठाकरे बंधूंच्या शिलेदारांनी उखडून टाकली आहे. कामगार क्षेत्रातील हा निकाल केवळ एका संस्थेपुरता मर्यादित नसून त्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात, असं राजकीय जाणकारांनी यावेळी सांगितलं. कामगार संघटनांच्या महत्त्वाच्या निवडणुकीमध्ये शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संबंधित पॅनलने 22 पैकी 22 जागांवर विजय मिळवल्याने शिंदे गट आणि भाजपातील स्थानिक नेत्यांनी पराभवाचं चिंतन करण्याची गरज असल्याचं राजकीय विश्लेषक सांगत आहेत. गेल्या काही वर्षात राज्यात शिवसेनेत फूट पडली. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र झाला. अशा परिस्थितीत कामगार संघटनांमध्ये कोणाचा प्रभाव असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र भारतीय कामगार सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण जी कामगार सेना त्यांची संघटना आहे, त्या दोन्ही मिळून पॅनलने 22 पैकी 22 जागांवरती विजय मिळवला. यामध्ये शिवसेना, ठाकरे समर्थक आणि मनसे समर्थक पॅनलने सगळ्या जागा जिंकल्याने तेथील स्थानिक शिंदे गटाच्या नेत्यांनी तेथून पळ काढला. कामगार संघटनाच्या महत्त्वाच्या निवडणुकीत सहसा चुरशीची लढत पाहायला मिळते. मात्र यावेळी निकालाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. अनेक ठिकाणी विरोधी पॅनलचे उमेदवार मोठ्या फरकाने पराभूत झाल्याचं सांगितलं जात आहे. ठाकरे गटात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. अनेक कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला. विविध ठिकाणी फटाके फोडून आणि मिठाई वाटून आनंद व्यक्त केला. अनेक नेत्यांनी हा विजय फक्त कामगारांच्या विश्वासाचा विजय असल्याचं म्हटलं आहे. मनसेसाठी सकारात्मक संकेत दिला आहे. राज ठाकरे यांच्यासाठी आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी युती झाल्यानंतर हा पहिलाच महत्त्वाचा भाजप आणि शिंदे गटाचा सुपडा साफ करण्यासाठी एकत्र आलेले ठाकरेंच्या शिलेदारांसाठी हा पहिलाच महत्त्वाचा विजय आहे. शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना सध्या राज्यात सत्तेत सहभागी असून कामगार क्षेत्रातील हा निकाल त्यांच्यासाठी चिंतेचा विषय ठरू शकतो. कारण शिंदे गटाने अनेक भागात संघटनात्मक ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला होता. तसेच भाजपसोबतची युती असल्याने निवडणुकीत चांगली कामगिरी होईल अशी त्यांना अपेक्षा होती. मात्र निकाल पूर्णपणे त्यांच्या विरोधात गेला आणि ज्यांची सत्ता नाही, ज्यांचे पक्ष फुटले आणि नवीन ज्यांच्याकडे आर्थिक ताकद नाही असे ठाकरेंचे शिलेदार मात्र जिंकल्याने शिंदे गटाच्या नेत्यांनी निकाला दिवशी तेथून पळ काढल्याने सगळीकडेच मोठी चर्चा होती. कामगार संघटनांमध्ये पारंपरिकरित्या डाव्या पक्षांचा, शिवसेनेचा आणि इतर प्रादेशिक पक्षांचा प्रभाव राहिला आहे. त्यामुळे भाजपाला या क्षेत्रात अजून मोठे काम करावे लागणार असल्याची चर्चा सुरू झालेली आहे. त्यामुळे कामगारांच्या प्रश्नावर सातत्याने उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांचे नेते बोलत असल्यानेच त्यांना मोठं यश यामध्ये मिळाल्याचं दिसत आहे आणि त्यामुळे त्यांना यश मिळाल्याने भाजप आणि शिंदे गटाला यामध्ये भोपळा मिळालेला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत हा महत्त्वाचा निकाल ठाकरेंसाठी दिलासादायक म्हणता येईल. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये कामगार क्षेत्राची असो किंवा इतर निवडणुकीत ठाकरेंचे कडवट शिवसैनिक आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सैनिक नक्कीच विजय होतील, यात काही शंका नाही. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या ही काय महत्त्वाची कमाल आहे, अशीच पुढे घौडदौड चालू राहील का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.